सोनाली पिळणकर। तुम्ही पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। काल रात्री आला होता त्यांना हृदयविकाराचा झटका। उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू। उमेदवार सुनेत्रा पवार यांचं भाषण पुत्र जय पवार आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा पवार यांनी जनतेत बसून ऐकलं। सासूचं भाषण जनतेत बसून ऐकल्याचा व्हिडिओ व्हायरल। ब्रिटनचे पंतप्रधान शिंदे गटामध्ये प्रवेश करणार होते। खासदार संजय राऊतांची टीका। एका केंद्रीय मंत्र्यानं जेवण ठेवलं त्याला खासदार केलं। मी त्याला डिनर डिप्लोमसी मानत नाही, राऊतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आज धाराशिव दौरा असून दौऱ्यापूर्वी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये राडा। शिवसैनिकाला पोलिसांनी रोखल्यानं राडा झाल्याची माहिती। बीडमध्ये तुझ्या पत्नीला माझ्या पॅनलच्या विरोधात का उभं केलं होतं असं म्हणत भाजप नगरसेविकेच्या पतीला बेदम मारहाण। मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या, नगरसेवक पतीची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। शासकीय विश्रामगृह आणि बसस्थानक परिसरात बिबट्या आढळल्यानं वनविभागानं तात्काळ घटनास्थळी घेतली धाव। पंढरपुरात घटस्फोट देण्यासाठी पतीची पत्नीला जीवे मारण्याची धमकी। पती रोहन शिंदे, वीर नगरसेवक राहुल शिंदे यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल। राहुल शिंदेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। नाशिकमधील येवल्यात मोबाईल दुकानाला लागली भीषण आग। आगीत दुकानं जळून खाक, मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती। बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर। मादळमोही तलावात अवैध पाणी उपसा सुरूच, तात्काळ कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। वर्धा जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी 3 चोरी प्रकरणांचा केला उलगडा। पोलिसांकडून आरोपी अमन सिसोदियाला अटक। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।